मुंबईत भाजप शिवसेना महायुती म्हणून लढण्यावर ठाम। पालिका निवडणुकांना कसं सामोरं जायचं याबाबत फडणवीसांशी चर्चा करणार। रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेतून माहिती। महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता। रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेतून मोठी माहिती। हिवाळी अधिवेशनाचा आज 5वा दिवस। विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारच्या कोंडीच्या प्रयत्नात, तर सरकारचीही जय्यत तयारी। रविवारी महायुतीचे आमदार संघ मुख्यालयात भेट देणार। आरएसएसचे पदाधिकारी आमदारांचे बौद्धिक घेणार। मात्र अजित पवार यांचे आमदार रेशीमबागेत जाणार नाही, सूत्रांची माहिती। हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली जातीजातीत भांडणं लावण्याचं काम। नाना पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप। मुंबईतील 20,000 ओसी नसलेल्या इमारतींसाठी आज पुन्हा लक्षवेधी। विधानसभेत शिवसेना आमदार मुर्जी पटेल यांची लक्षवेधी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं आज अंदमानात अनावरण। सागरा प्राण तळमळला गीताला 115 वर्ष पूर्ण झाल्याबद्दलचा हा सोहळा। नवले पुलावर अपघातातून वसंत मोरे थोडक्यात बचावले। फेसबुक लाईव्हवरून मोरे संवाद साधताना भरधाव टेम्पो वेगात जवळून गेला। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकरांचं निधन। वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। लातूरमध्ये राहत्या घरी झालं निधन। आज गोपीनाथ मुंडेंची जयंती। गोपीनाथ गडावर शेकडोच्या संख्येनं समर्थक अभिवादनासाठी पोहोचले। शिर्डी साकुरी सीमेवर बिबट्याचा मुक्त संचार। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी। ज्येष्ठ नेते शरद पवारांचा आज 86वा वाढदिवस। मुंबईत शरद पवारांच्या अभिष्टचिंतनासाठी कार्यकर्त्यांची एकच गर्दी उसळली।